हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवर इन्फायनाईट पिप्सवर स्वागत आहे. आपण स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग ही एक सिरीज सुरू केली होती. त्यामधला लिक्विडिटी स्वीपचा जो कन्सेप्ट होता त्याची आपण बॅक टेस्टिंग एप्रिल महिन्यापासून करत आलेलो आहे. एप्रिल महिन्यामध्ये आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये होतो. आता मे महिन्याच्या आपण तिसऱ्या आठवड्यापर्यंत याचं बॅक टेस्टिंग करत आलो आहे. मे महिन्याचे पहिला, दुसरा आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये काय रिझल्ट्स आहेत तुमच्या डोळ्यासमोर आहेत. हे प्रत्येक वीक वाईज आपल्या यूट्यूब चॅनलवरती याच्या मागचे जे व्हिडिओज आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता. याच्या कशा पद्धतीने आपण रिझल्ट्स काढले होते, कशा पद्धतीने ट्रेड्स घेतले होते, कशा पद्धतीने स्टॉप लॉस हिट झाले होते. ओके, तर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे चौथ्या आठवड्यात नेमकं ही स्ट्रॅटेजी आपल्याला पैसे मिळवून दिलेली आहे की आपला लॉस केलेला आहे आपण चेक करूया. ओके, मेच्या शेवटच्या वीकमधल्या 5 दिवसांचा आपण काय करणार आहे, आता ॲनालिसिस करायला सुरू करणार आहे. चौथ्या वीकमधला पहिला दिवस होता 26 मेचा. ओके, 26 मे या दिवशी काय झालं आहे चेक करूया. सेलिंगचा सेटअप इथं कुठलाही झालेला नव्हता. इथं कुठलाही स्वीप आपल्याला बघायला भेटत नाही. सेम पद्धतीनं तुम्ही चेक करू शकताय. बाईंगला आपल्याला काही इथं स्वीप झालेलं बघायला मिळते काय. तर या ठिकाणी आपल्याला काय भेटते, ही कॅन्डल जी रेड कॅन्डल एकदम छोटी जरी असली तरी आपल्या कन्सेप्टमध्ये बसते. त्याच्यामुळे आपल्याला जे पारदर्शकता असणार आहे ती आपल्याला सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. भले स्टॉप लॉस उडू दे, टार्गेट उडू दे, आपल्यासाठी जे ट्रान्सपरन्सी असणार आहे ती सगळ्यात महत्त्वाची आपली क्वालिटी आपण इथून पुढे तरी मेन जपणार आहे. इथं आपला बाईंगचा ट्रेड असता, कारण ह्या कॅन्डलनं आपल्याला स्वीप दिलेलं होतं. 30 पिपच्या आसपास एस एल होता. आपण काय करतोय, 10 पिप जास्त एस एल घेतोय, कारण आपण ब्रीदिंग स्पेस देत असतोय. सिम्पली 26 मेला आपल्याला पहिला ट्रेड होता, तो आपल्याला 40 पिपच्या एस एलमध्ये आपल्याला क्लोज करायला लागला असं. ओके, 40 पिप्स एस एल डन किंवा एस एल हिट. ओके, आता 26 मेला हे पुढे जाऊन तुम्ही चेक करू शकता. हे पुढे जाऊन आपल्याला कुठं लवकरात लवकर इथं आजूबाजूला आपल्याला कुठे याचा स्वीप सेटअप दिसत नाही. त्याच्यामुळं सिम्पली जास्त पुढे जाऊन हे चेकिंग करण्यापेक्षा आपण ह्या ठिकाणी सेटअप झालेलं नाही हे कन्सिडर करूया. ओके, त्याच्यानंतर सेम पद्धतीनं याला आपल्याला कुठलाही इथं सेटअप झालेला बघायला मिळतोय. नजीकच्या 2-3 दिवसामध्ये सुद्धा आपल्याला इथं कुठलाही सेटअप झालेला बघायला मिळत नाही. बाईंगचा सेटअप सुद्धा आपण इथं चेक करू शकता. डायरेक्ट कॅन्डल क्लोज झालेली आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला 27 मेला आपल्याला कुठलाही ट्रेड भेटलेला नव्हता. ओके, 27 मे नो ट्रेड. ओके, 28 मेला बघू काय झाले. 28 मेला बाईंगचा सेटअप झाला होता काय, तर बाईंगचा सेटअप झालेला होता. इथून आपल्याला आपलं टार्गेट डन झालेलं बघायला मिळते काय. 100% आपल्याला आपलं दुसरं टार्गेट नाही पण पहिलं टार्गेट आपल्याला इथं डन झालेलं बघायला मिळतं. ओके, 100 पिप्स टार्गेट डन झालेलं आहे आपलं. आणि सेलिंगचा सेटअप आपल्याला इथं झालेला आहे काय तुम्ही चेक करू शकता. तर सेलिंगचा सेटअप आपल्याला इथं झालेला बघायला मिळत नाही. डायरेक्ट कॅन्डल क्लोज झालेली होती, त्याच्यामुळे आपल्याला इथं स्वीप झालेलं बघायला भेटत नाही. ओके, तर 28 मेला आपल्याला पहिलं टार्गेट डन झालेलं होतं 50 पिपचं. ओके, 50 पिप्स टीपी डन. ओके, सिम्पल. पुढे जाऊ आपण. 29 मेला काय झालं एकदा चेक करूया आपण. याला मार्केटनं स्वीप दिलेलं काय, 100% स्वीप दिला होता. ह्या मार्केटमधल्या ह्या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर आपल्याला पहिले टार्गेट मिळाले काय, 100% पहिलं टार्गेट मिळाले. दुसरं टार्गेट मिळाले काय, दुसरं टार्गेट मिळालेलं नाही, आपल्याला पहिलं टार्गेट मिळालेलं होतं. सो 29 मेला आपल्याला पहिलं टार्गेट मिळालेलं होतं. 29 मे 50 पिप्स डन. याच्या बाईंगचा सेटअप पुढे जाऊन आपल्याला कुठं बघायला भेटतोय का एकदा आपण चेक करूया. नजीकच्या काळात आपल्याला इथं कुठं जाऊन कुठंही आपल्याला इथं बाईंगचा सेटअप झालेला बघायला मिळत नाही. सो सिम्पली आपल्याला या ठिकाणी ट्रेड भेटलेला नाही आहे. एक ट्रेड भेटला होता सेलिंगचा, त्यामध्ये आपला टीपी डन झालेला होता. पुढं 30 मेला चेक करूया आपण. ओके, 30 मे काय झालं एकदा चेक करूया आपण इथं.
हा हाय होता आणि हा लो होता. इथं लगेचच मार्केटनं काय केलं आहे, लो स्वीप केलेला आहे आणि इथं आपल्याला एंट्री चांगली भेटलेली होती. ओके, ह्या इथून आपल्याला आरामात आपलं 100 पीप भेटलेले होते. कधी 30 मेला आपला टार्गेट डन झालेलं होतं. सिम्पली 100 पिप्स डन, TP डन. ओके, ओके. सेलिंगचा आपल्याला इथं सेटअप भेटलेला होता काय, पुढे जाऊन चेक करूया आपल्याला इथं स्वीप वगैरे काय भेटला होता काय. तर इथं सिम्पल जर बघितला तुम्हाला तर या ठिकाणी आपल्याला स्वीप बघायला भेटतो आणि या ठिकाणी आपला स्टॉप लॉस उडलेला आहे. ओके, आपला स्टॉप लॉस कितीचा होता, इथं हार्डली 1 पिपचा पण नव्हता, 10 पिपचा पण नव्हता. आपण इथं काय करायला लागलो, 20 पिप्सचा ESL कन्सिडर करायला लागलो. ट्रान्सपरन्सी सगळ्यात महत्त्वाची आहे. जर पुढे जाऊन स्वीप होऊन आपल्याला टार्गेट डन होत असतील तर ज्या वेळेला स्टॉप लॉस उडणार आहे तर त्यावेळेला स्टॉप लॉस ॲक्सेप्ट केला पाहिजे. ESL हिट. ओके, तर शेवटच्या आठवड्यातला आपण काय करूया आता, समअप करून बघूया नेमका काय रिझल्ट होतोय. टोटल ट्रेड्स आपले किती झाले होते, तर टोटल ट्रेड्स 1 2 3 4 5. ओके, टोटल 5 ट्रेड झाले होते. त्यापैकी TP डन किती आहेत, 1 2 हा आपला TP होता, 1 2 3. ओके, टोटल 3 आपल्याला इथं टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. आणि स्टॉप लॉस किती येत आहेत, तर सिम्पल आपले स्टॉप लॉस येतं 1 आणि 2 स्टॉप लॉस आपल्याला हिट झालेले बघायला मिळतात. ऑल ओव्हर आपल्याला किती प्रॉफिट झालं एकदा चेक करूया. ओके, ऑल ओव्हर प्रॉफिट कॅल्सी घेऊन तुम्ही सुद्धा चेक करू शकताय. -40. ओके, +50 +50 +100 -20. ओके, ऑल ओव्हर आपल्याला 140 पिप्सच्या आसपास या शेवटच्या आठवड्यात प्रॉफिट झालेला आहे. सो आता महिन्याच्या शेवटीला आपण काय करायला लागलोय, आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीने किती पैसे कमवून दिले असते, आपलं अकाउंट किती काय काय झालं असतं. मेच्या 4th वीकमध्ये आपल्याला 140 पिप्सचं प्रॉफिट झालेलं आहे. ओके, ऑल ओव्हर प्रॉफिट आपल्याला किती झालं एकदा चेक करूया. ओके, 80 पिप्स प्लस 150 पिप्स प्लस 400 पिप्स प्लस 140 पिप्स. ओके, टोटल ऑल ओव्हर आपल्याला 770 पिप्सच्या आसपास आपल्याला काय होतंय या ठिकाणी प्रॉफिट झालेला बघायला मिळतोय. कुठं, मे महिन्यात आपल्याला टोटल 770 पिप्सच्या आसपास आपल्याला प्रॉफिट बघायला भेटतोय. आता हा प्रॉफिट म्हणजे नेमका किती असणार आहे, तर ऑलमोस्ट 77%च्या आसपास, 77%च्या आसपास आपल्याला प्रॉफिट झालेला बघायला मिळतोय. समजा $100 जर अकाउंट असेल, ओके, $100 अकाउंट असेल, 0.01 जर तुम्ही ट्रेड घेतला असता तर $77 तुम्हाला प्रॉफिट झाला असता. नॉट अ जोक. ओके, 1000चा असतं, जर तुम्ही 0.10 घेतला असता तर ऑलमोस्ट 770 आसपास तुम्हाला प्रॉफिट झालं असतं. आणि 10,000च्या आसपास जर तुम्ही गेला असता आणि स्टँडर्ड 1चा जर स्टँडर्ड लॉट वापरला असता तर $7,770 तुम्हाला प्रॉफिट झाला असता. बरं, मी काय म्हणतोय, हा एवढा प्रॉफिट तुम्हाला दिसायला लागलाय, हा एवढा जर तुम्हाला आपण कट टू कट सगळ्या गोष्टी काढल्यात, पण समजा नजर चुकीने एका दुसरा ट्रेड इकडे तिकडे झाला असेल, एका दुसरा स्टॉप लॉस मोजायचा राहिला असेल, याच्या निम्मा तर आपल्याला पॉसिबल होऊ शकतो की नाही, तर आरामात होऊ शकतो. आपली स्ट्रॅटेजी एवढी सिम्पल, एवढी साधी आहे, आपलं एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रॉफिट करून देतो. एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा एवढ्या कन्सिस्टंटली प्रॉफिट काढून दिला होता, मे महिन्यामध्ये सुद्धा एवढ्या कन्सिस्टंटली प्रॉफिट काढून दिला आहे. त्या प्रत्येक महिन्यातल्या प्रत्येक आठवड्यात आपण काय करणार आहे, रिव्ह्यू घेणार आहे, आपल्याला किती प्रॉफिट होऊ शकतो आणि प्लस ज्या वेळेला आपण लॉसमध्ये जाणार आहे त्यावेळेला त्याची कारणं सुद्धा आपण डिस्कस करणार आहे. सो आपल्या ह्या व्हिडिओवर, आपल्या ह्या चॅनलवरती एकदम ट्रान्सपरंटली जी स्ट्रॅटेजी चालते त्या स्ट्रॅटेजीविषयी डिस्कशन होणार आहे. ज्याचे स्टॉप लॉस उडत असतील तर ते सुद्धा आपण ऑनेस्टली काय असेल आपली स्ट्रॅटेजी ते आपण इथं रिव्हील करत राहणार आहे. सो इकडून पुढचं जून महिन्याचं जे ॲनालिसिस असणार आहे आणि रिझल्ट्स असणार आहे त्याच्यासाठी आपल्या
यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण जे पण अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम भेटत राहतील. सो आपल्या या चॅनलवरती नक्की तुम्ही काय करा, ॲक्टिव्ह राहा. हे नवीन नवीन कंटेंट्स येतच राहतील, एवढ्या परफेक्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला भेटतच राहतील. आणि याच्याबरोबरच आपलं जे बॅक टेस्टिंग आहे ही सिरीज आपली इथून पुढे सुद्धा कंटिन्यू राहणार आहे. सो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला 100% मिळणार आहे. सो आपल्या या चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.